क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, तुका म्हणे इहलोकीचे व्यवहार, तुका म्हणे इहलोकीचे व्यवहार, नका डोळे धुरे भरोनी राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल महायोग पीठे तट भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसऱ्या चरण संततिया, दुसऱ्या चरण संततिया, त्यांच्या कृपदाने कथेचा विचारो, त्यांच्या कृपदाने कथेचा विचारो. दुसऱ्या चरण संततिया, त्यांच्या कृपादाने विचारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो. पांडुरंगा करून मन माने दुसऱ्या चरण संततिया, कथेचा विचारो. बाबाजी सद्गुरुदास तुला पांडुरंगा करून दुसऱ्या चरण संततिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. बाबाजी सद्गुरुदास तुका दास तुका दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसामी गुरु पादुकेला, मनोजवं मारुत तुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पवन झालो चराचरी. विठ्ठल क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त घटिका. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहू ज्यांचं गाव आहे, इंद्राणी ज्यांची माय आहे, तुकाराम गाथा ज्यांचा भाव आहे, असे देहूचे सुप्रसिद्ध साधू, जगद्गुरु, जगतवंदनीय संत, मान्य देव मान्य संत असणारे वैराग्यवान जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करणारा अभंग. विठ्ठल उपस्थित माझ्या माता पित्यांनो, नामधारकांनो, या अभंगाच्या अर्थरूपी गाभाऱ्या शिरण्यापूर्वी, अभंगाच्या प्रतिपाद्य विषयाकडे वळण्यापूर्वी सर्व साध्या भाषेत परिहार द्यायचा तो म्हणजे असा की वैकुंठवासी दशरथ भाऊ पाटील यांचा आज प्रथम वर्ष श्राद्ध आणि या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आयोजित केलेली सुंदर अशी ही आजची कीर्तन सेवा. पहा, जन्माला आल्यावर प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं. जन्माला आलेली एकही गोष्ट किंवा निर्माण झालेली एकही गोष्ट कळी काळ टिकणारी नाहीये. ती
गोष्ट अशाश्वत आहे, ती गोष्ट संपणारी आहे आणि ती गोष्ट नाश पावणारी आहे. त्यामुळे जन्माला आलेला हर एक व्यक्ती त्याला या जीवनातून त्याचा प्रवास एक ना एक दिवस संपवावा लागतो. आणि आपले असलेले हे पाटील भाऊ यांचं 1 वर्षापूर्वी अनावधानाने निधन झालं आणि वर्षभर ज्या जीवात्म्याचा प्रवास सुरू झाला आणि आज खऱ्या अर्थाने त्या जीवात्म्याला योग्य ती सद्गती प्राप्त होण्याकरिता त्यांच्या कुटुंबाने आयोजित केला आजचा हा सत्संग. तर पहा, ज्याप्रमाणे एक वटवृक्ष असतो, जो वटवृक्ष आपल्याला सावली समान असतो, कारण या वटवृक्षाच्या छायेखाली हा जीव आनंदाने नांदत असतो. जेव्हा त्याला वाटतं की या समाजात अनेक संकट आहेत, वादळ आहे, वार आहे, एवढंच नाही ऊन आहे, तेव्हा तो अशा एका आधारस्तंभाच्या शोधात असतो की जो आधारस्तंभ त्याला मायेची सावली देणार. आणि जेव्हा हाच वटवृक्ष ढासळतो तेव्हा निश्चितच कुटुंबावर दुःख ओसंडतं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जाणारा देह असतो, चेतना तिथेच असते, आत्मा तिथेच असतो. जातो तो फक्त देह असतो. त्या माणूस त्याच्या आठवणीने, त्याच्या कर्माने आणि त्याच्या कार्याने तो सतत जीवित असतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय या अभंगात सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार. तुकोबराय सांगतात, बाबा रे विचार करा. काय करा? विचार करा. नुसता विचार करू नका, तर क्षणाक्षणाला करा. महाराज असं म्हटले नाहीत आठवड्याला विचार करा, महाराज असेही म्हटले नाहीत महिन्याला विचार करा, क्षणाक्षणाला म्हटले. का बरं? कारण तुमचा आमचा असणार हा नरदेह, त्याचा एकाही मिनिटाचा भरोसा. म्हणून ते म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचारण तरावया पार. हा जर संसार रूपी सागर तरायचा असेल तर तुला विचार करावा लागेल. का विचार करावा लागेल? नाशवंत देह जाणार सकळण, आयुष्य खातो काळ सावधान. हो, नाशवंत आहे हा देह, एक ना एक दिवशी याला जायचंय. काळाच्या मुखात आपण हळूहळू चाललोय. म्हणून तुकोबराय म्हणतात विचार करा. मग त्यासाठी काय करावं लागेल? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुकोबराय सांगतात आवड धरा. कशाची धरा? सत्संगाची धरा. आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर परमार्थाची तातडी करा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. जगद्गुरु तुकोबरायांचा असलेला सुंदर असा हा सर्वांच्या पाठांतरातला अभंग. बरं, तुकोबरायांनी या अभंगामध्ये सर्वसामान्य जीवाला उपदेश केला. काय केला? उपदेश केला की विचार करा. का बरं वाटलं असेल तुकोबरायांना तुमच्या आमच्या सर्वसामान्य जीवाला उपदेश करावा? अहो, 350 वर्षापूर्वी ज्या जगद्गुरु तुकोबरायांना या समाजाने शूद्र म्हणून हिलवलं, त्या तुकोबरायांना या समाजाचा कळवळा आला. का कळवळा आला? कारण त्यांना दिसलं हा समाज आजही अज्ञानाच्या अंधारामध्ये चाच पडतोय. त्यांना दिसलं हा समाज आजही अंधश्रद्धेला बळी पडतोय. आणि त्यांना दिसलं या समाजाला आजपर्यंत मी का जन्माला आलो या प्रश्नाचं उत्तर अवगत झालेलं नाहीये. आणि याच्यासाठी तुकोबरायांनी 350 वर्षापूर्वी तुम्हा मला उपदेश केला. आता उपदेश कोणीही करून चालत नाही. उपदेश करणाऱ्यालाही शास्त्र अधिकार देतो. कोणीही उठलं सुटलं अधिकार आहे का? नाही. मग उपदेश कोणी करावा? आपल्याकडे एक स्थिती आहे, लोक सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा भाषण. आणि तुकोबरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व ज्ञान आधी पारंगत केलं. स्वतः शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्ही प्रचिती तुकोबरायांनी आधी अवगत केल्या. मग त्यांनी समाजाला उपदेश केला. अनुभव आले अंगा देहा जगा देते देहा जगा देते देहा जगा देते. अनुभव आले अंगा दे जगा देते दे जगा देते दे जगा देते. अनुभव लागतो. अनुभवाशिवाय माणसाने बोलू नये असं शास्त्र सांगतं. पहा ना, साखर गोड आहे, तुम्हा आम्हाला माहिती. का गोड आहे? कारण ती तुम्ही आम्ही खाल्ली म्हणून गोड आहे. बरोबर? का आम्ही शास्त्रात वाचलंय साखर गोड आहे? का आम्हाला कुणीतरी सांगितलंय साखर गोड आहे? जेव्हा ती आम्ही खाल्ली तेव्हा कळालं ना ती गोड आहे. अर्थातच संतांनी सुद्धा आधी त्या गोष्टीचा अनुभव घेतला आणि मग जगाला सांगितलं. तू कमने चाखुनी सांगे मद अनुभव आहे आगे, मद अनुभव आहे आगे, मद अनुभव आहे. तू कमने चाखुनी
नामाशिवाय एकही बोल बोलले नाहीत. बरं, जसा सांगणाऱ्याला अधिकार आहे तसा ऐकणाऱ्याला सुद्धा अधिकार लागतो. का बरं? अहो, महाभारतामध्ये 18 अक्षयोनी सेना होती. किती? 18 अक्षयोनी सेना होती. पांडवांकडे 7 अक्ष होती आणि कौरवांकडे 11 अक्षयोनी होती. अशी मिळून 18 अक्षयोनी सेना होती. मग मला सांगा, त्या विश्वाच्या मालकाने सगळं ज्ञान अर्जुनालाच का सांगावं? एवढा सगळा समाज पुढे आहे, एवढी सगळी सेना पुढे आहे. अहो, ज्यांच्याकडे ज्ञानाचा साठा आहे ते भीष्माचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत. एवढे महान व्यक्ती असताना सुद्धा श्रीकृष्ण परमात्म्याने ज्ञान फक्त अर्जुनालाच का सांगावं? हो, का सांगावं? का तर अर्जुन तो ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकारी होता. त्याच्याकडे श्रीकृष्णाच्या चरणी योग्य तसा भाव होता. निस्सीम असा भाव त्याने देवाला समर्पित केला होता. म्हणून उपदेश ऐकण्याचा अधिकार श्री अर्जुनाला प्राप्त झाला होता. तुमच्या आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सांगायला गेलं आम्ही फार भाग्यवान आहे. अहो, संतांनी आमच्यावर कृपा केली. पुरोगामी संत असतील किंवा आपले गुरुवर्य असतील, यांनी आम्हाला सहज हाताने ज्ञान प्राप्त करून दिलं. पाहिलं ना, समाज कसा आज अज्ञानात आहे. पाहिलं समाज आज कोणत्या वाटेने जातोय. त्यांना तुमच्या आमच्याबद्दल दया आली. संत कसे असतात? जे जे आपण असे ठावेन ते ते इतरांशी सांगावे, शहाणे कडून सोडावे. हो, जे ज्यांना ठाऊक आहे, जे त्यांना प्राप्त झाले, ज्यांनी स्वतःच्या जीवनाचा त्यांनी उद्धार केलाय, ती हर एक गोष्ट संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या कृपेने आज अख्खा समाज निर्मित झाला. अहो, तुकोबांच्या अभंगवाणीने तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं. तर ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आजही आम्हाला प्रकाशित करते की नाही? का बरं? संतांची ती तळमळ होती. पण कलियुगातल्या संतांचं सांगायचं तर कलियुगी घरोघरी संत झाले फार आणि वित्त भर पोटासाठी हिंडती दारोदार. कलियुगाची अवस्था आहे. आज संतांची कमी नाही आणि भक्तांचीही कमी नाही. संतांच्या संख्येतही वाढ आहे, भक्तांच्या संख्येतही वाढ आहे. पण कुठेतरी याच्यामध्ये शाश्वत अशा भक्तांची आणि सत्य स्वरूप अशा सद्गुरूंची किंवा संतांची या समाजाला नितांत अशी गरज आहे. आज संतांनी वरी भगवा झाला नामेन अंतरी वश केला कामे. अंतकरणामधून माया निघाली नाही, अंतकरणामधून वासना निघाली नाही, अंतकरणापासून मोह निघाला नाही आणि आज ते संत पद आलेत. कोणीही पांढरे कपडे घालून, कपाला बुक्का लावून, गळ्यात तुळशीची माळ घालून वारकरी होत नाही. वारकरी होण्यासाठी अंतकरणातल्या षटही विकारांवर वार करावा लागतो, तेव्हा माणूस वारकरी होतो. पंढरपूरला जाणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे का? हो, वारीला आल्यावर कितीतरी लोक पंढरपूरला जातात. पण मला सांगा, किती लोक देवाला पाहतात? प्रश्न पडला पाहिजे आम्हाला. किती लोक देवाला पाहतात? आम्ही जातो मूर्तीला पाहून येतो. मूर्ती आणि देव यात फरक आहे. मूर्ती आणि देव यात फरक आहे. ज्याच्या डोळ्याला देव दिसला तो खरा भक्त आणि ज्याच्या डोळ्याला मूर्ती दिसली तो आम्ही काय पाहतो हे आम्ही पाहिलं पाहिजे. त्यासाठी दिव्य दृष्टी आम्हाला संतांनी दिलेली आहे, पण त्याचा यथोचित वापर आम्ही केला पाहिजे. विठ्ठल आणि फार काही नाही हो, संतांचं कार्यच काय आहे. जसा त्यांचा उद्धार झाला तसा तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा हेच त्यांचं लक्ष आहे. म्हणून ते म्हणतात, पहा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. चंदन संगे बोरी बिघडल, बोरी बिघडल चंदन झाला, बोरी बिघडल, बोरी बिघडल चंदन झाल्या, चंदन संगे बोरी बिघडल, बोरी बिघडल चंदन झाला, चंदन संगे बोरी बिघडल, बोरी बिघडल चंदन झाल्या. आम्ही बिघडल तुम्ही बिघडा, आम्ही बिघडल तुम्ही बिघडा, तुम्ही बिघडा, आम्ही बिघडल तुम्ही बिघडा, तुम्ही बिघडा, आम्ही बिघडल तुम्ही बिघडा, तुम्ही बिघडा, आम्ही बिघडल तुम्ही बिघडा. आम्ही बिघडलो तुम्ही पण. हो,
असं म्हटलं का हो संत? आम्ही पण बिघडलो आणि तुम्ही पण? अहो ते म्हणतात आम्ही घडलो, आता तुम्हाला घडायची वेळ आहे. पण आम्ही घडत नाही. जग ज्या बाजूने चालले त्या बाजूने आम्ही जातोय. जगाचा प्रवाह ज्या दिशेने चालू आहे त्या दिशेने आम्ही वाहतोय. कधीतरी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वाहून पहा. आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पाहत नाही. जग हात जोडतो म्हणून आम्ही हात जोडतो. जग पूजा करतो म्हणून आम्ही पूजा करतो. जग पंढरपूरला जातं म्हणून आम्ही पंढरपूरला जातो. किती दिवस जगाच्या पाठीमागे आम्ही पळणार. कधीतरी स्वतःचं असं मत निर्माण करा. कधीतरी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वाहून पहा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही फक्त जगाच्या पावलावर पाऊल चालत ठेवलं, संतांच्या पावलावर पाऊल ठेवत चला. जग काहीही वाट दाखवेल, जग कुठेही घेऊन जावेल, जग म्हणेल देवाला ह्या गोष्टी पाहिजेत द्या. आम्ही सगळं द्यायला तयार आहे, पण आमच्या अंतःकरणामधला मळ काढायला आम्ही तयार नाही. जग सांगतंय देवाची महापूजा करा, त्यासाठी आम्ही किती खर्च करतो, नको नको त्या गोष्टी करतो, पण देवाला जे अपेक्षित आहे ते आम्ही कधी देत नाही. अहो काय पाहिजे त्याला? जगाचा बाप आहे तो, विश्वाचा मालक आहे, चालक आहे, त्याला कशाची गरज असेल? ज्यानं स्वतः नारळ निर्माण केला त्याला नारळाची गरज असेल? ज्यानं स्वतः फुलांची निर्मिती केली त्याला फुल हवे असेल? नाही, त्याला फक्त तुमच्या अंतःकरणातलं प्रेम हवंय. अंतरीच घेतो गोडी बाहे गोडी भावाची, बाहे गोडी भावाची, बाहे गोडी भावाची. हो अंतरीच घेतो गोडी बाहे गोडी भावाची, बाहे गोडी भावाची, बाहे गोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी आणि आहे जोडी. अंतरंगातलं प्रेम देवाला हवंय. हो, जगाने मिरेला वेड म्हटलं, जगाने राधेला वेड म्हटलं, जगाने तुकोबांनाही वेड म्हटलं आणि जगाने ज्ञानोबांनाही वेड म्हटलं. पण ज्या लोकांनी वेड म्हटलं, आज तेच लोक माझ्या ज्ञानोबांचे चरण स्पर्श करायला कुठून येतात. ज्या लोकांनी माझ्या तुकोबाला शूद्र म्हणून हिणवलं, त्याच तुकोबांचं दर्शन घ्यायला आज लोक कुठून येतात. वेळ बदलते, वेळ तीच राहत नाही. आपण उगाच म्हणत नाही हे दिवस जातील, म्हणतो की नाही? वेळ तीच राहत नाही. पण संतांनी ते कार्य केलं, त्यांच्या अंतःकरणात ते प्रेम होतं, त्यांच्या अंतःकरणात ती भावना होती, म्हणून आज त्यांचं नाव घेतलं जातं. उगाच नाही 750 वर्षानंतर आज ज्ञानोबा माऊलींचे अभंग आम्ही गातो. उगीच नाही 350 वर्षानंतर जगद्गुरु तुकोबांची गाथा आजही आमचा माथा ठीक करते. उगीच नाही 350 वर्षानंतर छत्रपती शिवरायांचं नाव आम्ही ऐकतो. उगीच नाही 395 वर्षानंतरही आज छत्रपती संभाजीराजांचा बलिदान मास साजरा राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती. गेलं दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेलं दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. संत सांगतात तुका म्हणे एका मरणाची सरेन उत्तमची उरे. कीर्ती मागे माणसाने असं जगावं ना, असं म्हणतात. चालायला लागल्यावर सोबत 10 जणांनी चालावं, बसायला लागल्यावर सोबत 10 जणांनी बसावं, पण यदा कदाचित आपण मेलोच तर ऐकणाऱ्याच्या डोळ्यात टचकिनी पाणी यावं, एवढं गोड तरी माणसाने जगावं. आज एका वर्षानंतरही एवढा सगळा समाज ज्या व्यक्तीच्या वर्ष श्राद्धासाठी जमला असेल, त्या व्यक्तीचं आयुष्य कसं असेल विचार करा. आज लोक गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आठवत नाहीत, फक्त फोटो घरात लावतात. हो, पण ही त्या लोकांची स्थिती आहे ज्या लोकांनी लोकांच्या मनावर राज्य केलं नाही. आम्हाला लोकांच्या मनावर राज्य करता आलं पाहिजे. आजही आम्ही किती जणांची कीर्ती ऐकतो. पहा, माणूस किती दिवस जगतो याला महत्व नाही, माणूस कसा जगतो याला महत्व आहे.
तुम्ही जिवंत असताना लोक तुम्हाला किती ओळखतात याला महत्व नाही, तुम्ही गेल्यानंतरही लोक तुमची किती आठवण काढतात याला महत्व आहे. आज 25 वर्षानंतरही श्रीपाद बाबांचं नाव आम्ही आदराने घेतो, त्यांच्या तत्वावर आज आम्ही आदराने चालतो. का बरं हो? त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य तसं आहे, त्या व्यक्तीचं महात्म्य तसं आहे, म्हणून जगत चला. आपलं आयुष्य सुंदर असावं, एवढं सुंदर असावं की बघणाऱ्यालाही आपल्या आयुष्याचा हेवा वाटावा. आणि एकतर अनमोल अशा किमतीचा हा नरदेह आहे, परत परत प्राप्त होत. अहो 84 लक्ष योनीमध्ये एकमेव योनी आहे, ज्या योनीकडे प्रेम आहे, ज्या योनीकडे संवाद आहे, ज्या योनीकडे एवढंच नाही तर ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता आहे. इतर योनियांच्या ठाई हे सुख प्राप्त नाही. मानव नावाची एकमेव योनी आहे, ज्या योनीला सुखाची प्राप्ती करता येते, ज्या योनीला आनंद भोगता येतो, ज्या योनीला या जगामाझी सर्व ज्ञान प्राप्त करता येते. पण शोकांतिका आहे, शोकांतिका ही आहे की माणसाची जी बुद्धी आहे ती सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एक केशवराजे. हो, पण त्या बुद्धीचा गैरवापर करणारी हीच माणसं आहे. देवाने सगळ्यात जास्त बुद्धी दिली, इथंच देवाचं चुकलं. त्यानं इतर योन्यांच्या ठाई थोडी बुद्धी दिली असती. अहो मुक्या जनावरांना ही दया येते, पण माणसांना दया येत नाही. जगाच्या बाजारात कलियुगामाझी चाललेल्या घटना जर ऐकल्या तर अशी कीव येते की माणसाची निर्मितीच का देवाने केली. कुठेतरी याला आढावा घालण्यासाठी मला वाटतं अध्यात्माची गरज आहे. या जगाच्या पाठीवर विज्ञानाने जरूर क्रांती केली, पण मनाच्या ठिकाणी आज अशांतता आहे, मनाच्याच ठिकाणी आज स्थिरता नाही. आणि त्याला कुठेतरी अध्यात्माची गरज आहे, त्याला कुठेतरी अध्यात्माची जोड आहे. कारण अध्यात्म म्हणजे फक्त 24 तास देवाचं नाव घेणं म्हणजे अध्यात्म नाही. अहो अध्यात्म म्हणजे सकारात्मकता. अध्यात्म म्हणजे समोरच्या व्यक्तीला पाहिल्यानंतर मनामध्ये प्रेम निर्माण होणं म्हणजे आध्यात्मिकता. आध्यात्मिकता म्हणजे समोरच्याला पाहिल्यानंतर समोरच्यामध्ये देवाची प्रचिती अनुभवणं म्हणजे अध्यात्म. याच्या पलीकडे देवाची व्याख्या नाही, याच्या पलीकडे भक्तीची व्याख्या नाही, आणि याच्या पलीकडे अध्यात्माची ही व्याख्या नाही. विठ्ठल आम्हाला जिवंत माणसामध्ये देव दिसेना, चालत्या बोलत्या माणसामध्ये आम्हाला माणुसकी नजरेला येईना, आणि आम्ही देव शोधायला चाललो की नाही. आज किती गर्दी आहे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी. का गर्दी आहे? देवाला पाहण्यासाठी गर्दी आहे, पण घरातले मायबाप वृद्धाश्रमात. हो, आम्ही आमच्या घरात रामायण चालू आहे, आम्ही राम लक्ष्मण भरताच्या कथा ऐकतो, आणि आमच्याच घरात भावाभावात भांडणं चालू आहेत. कुठे चालला माझा देश? कुठे आहे माझ्या महाराष्ट्राची संस्कृती? अरे ज्या संस्कृतीला परदेशातही 7 समुद्र पारही श्रेष्ठ मानलं जातं, त्या भारताची आज ही अवस्था आहे. जर बारकाईने जर विचार केला ना, माझ्या देशातल्या संस्कृती आणि परंपरा फार दिवस जर आपल्यासारख्या आध्यात्मिक लोकांनी टिकवली तर टिकवली, नाही तर कोणालाही त्याचं घेणं देणं नाही. आता साधी सरळ गोष्ट आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास सुरू आहे, बरोबर. पण शोकांतिका ही आहे की जगाच्या पाठीवर या महाराष्ट्राच्या भूमीवर ज्या राजाने एवढा त्रास सहन केला, त्या राजाचं बलिदान मास आम्हाला काय आहे असा प्रश्न विचारावा लागतो. कोणी जर विचारलं हे काय आहे तर सांगावं लागतं बलिदान मास आहे. तर त्यांना उलगडून सांगावं लागतं की बलिदान मास म्हणजे काय, म्हणजे या महाराष्ट्राच्या भूमीची शोकांतिका आहे. ह्या गोष्टीला आढा आम्ही घातला पाहिजे, आम्ही सुरुवात केली पाहिजे. जोपर्यंत आमचं एक पाऊल पुढे येत नाही तोपर्यंत समाज दुसरं पाऊल पुढे टाकणार नाही. आणि त्यासाठी आम्हाला आमच्या मनावर काय करावं लागेल? आम्हाला आमच्या मनावर या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार करून समाजाच्या हितासाठी आपलं जीवन वेचावं लागेल. तर जगण्याला अर्थ आहे, नाही तर जगण्याला अर्थ नाही. जगण्याला अर्थ आणायचा असेल तर देवाने निर्माण केलेला सुंदर असा हा देह जो इतरांसाठी समर्पित करता आला पाहिजे. विठ्ठल खऱ्या अर्थाने जर सांगायला गेलं, या भारताच्या भूमीमध्ये 33 कोटी देवांची परंपरा असलेला माझा भारत देश. किती कोटी? 33 कोटी. अहो 33 कोटी लोकांची परंपरा, 33 कोटी देवांची परंपरा असलेली माझी भारताची ही भूमी, पण दुर्दैव या मातीचं एकही देव आम्हाला उमगला नाही. आणि त्याहून चांगली गोष्ट म्हणजे आजकालचे देव फक्त व्हॉट्सअपच्या स्टेटसला दिसतात. सोमवारी महादेवाचं ठेवतात, मंगळवारी आईचं ठेवतात, बुधवारी पांडुरंगाचं ठेवतात, वार आला की देवाचं स्टेटस. मला वाटलं पाया तरी पडतील, पाया पडायची गोष्ट ही दूर राहिली. मायबाप स्टेटस पुरते देव मर्यादित राहिले.
अशाने देव पावेल का? देव स्टेटस बघत नाही, देव फक्त कर्म बघतो. आपल्या हातात आहे आपण कर्म कसं करावं, कारण आपण जे कराल तेच आपल्याला महागारी मिळणार आहे. म्हणून कर्म चांगलं करत चला. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. बदले मेरी आयुष किती, आयुष किती, आयुष किती, बदले मेरी आयुष किती, आयुष किती, आयुष किती. हरिमुखी गाता हर बलिदा, हरिमुखी गाता हर बलिदा, हरिमुखी गाता हर बलिदा, हरिमुखी गाता हर बलिदा. केले कर्म तैसे भोग आले. जे कराल ना तेच आपल्या जीवनामध्ये आम्हाला परत प्राप्त होणार आहे. आणि कलियुगात नवीन स्कीम निघाली आहे, पुढच्या जन्मात नाही याच जन्मात भोगायचं, पुढच्या जन्मात नाही याच जन्मात भोगायचं. आज केलेलं कर्म तुम्हाला याच जन्मात भोगावं लागेल. कर्म चांगलं करायचं. झालंय काय, बाटल्या खूप झाल्यात पण बाटलीच्या आत काय कोणालाच माहिती नाही. अहो मी भक्त म्हणून घेणारे अनेक आहेत, पण तो खरा भक्त अंतकरणामध्ये काय कोणालाच ज्ञात नाही. मला साधू म्हणून घेणारे अनेक लोक आहेत, पण त्या साधूच्या अंतकरणाची स्थिती माहीत असणारे आपल्याला माहिती. समाजाची अवस्था आहे, समाजाची शोकांतिका आहे. कलियुगामध्ये चाललेला हा परमार्थाचा बाजार आहे, कुठेतरी थांबला पाहिजे. अहो माझी जनाबाई सांगते, देव शोधायला लांब जाऊ नका, देव पाहायला लांब जाऊ नका. देव तुमच्यापासून फार लांब नाहीये, तर तो कुठं आहे? देव देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आगे, देव आगे. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, नाना परी, देव नटला नाना परी. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे. जनाबाई महाराज सांगते देव आहे, देव आहे. एकदा नाही दोनदा सांगितलं, कारण त्यांना माहिती हा समाज एकदा सांगून ऐकणाऱ्यातला नाहीये, म्हणून त्यांनी दोनदा सांगितलं बाबा रे देव आहे. तुम्हा मला पण ज्ञात आहे, तो आहे, पण तो कुठं आहे? तर त्या हृदयात आहे. स्वतः श्रीकृष्ण परमात्मा सांगतो, काय सांगतो? म्हणून अर्जुना मी नसे ऐसा करून उठावसे, परिप्राणियांचे दैव कैसे ते न देखती मात. अहो जगाचा बाप आहे तो, स्वतःच्या अस्तित्वाचं वर्णन करतोय, स्वतःच्या वास्तव्याचं वर्णन करतोय की अरे अर्जुना या भूतलावर असं एकही ठिकाण नाही की जिथं मी नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, इथं गाव नाही उरला, आज्ञा दृष्टीने पाहिला. विठ्ठल जी विठ्ठल तळे तळे भरला, इथं गाव नाही उरला, तुम्ही दृष्टीने पाहिला. विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही सगळीकडे आहे तो. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखासी आरमून, की भ्रांती सी कामू विषयावर. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठन भरला घनदाट, सर्वा घटी राम देहाती एक सूर्यप्रकाशक. सगळीकडे आहे तो, असं एकही ठिकाण नाही की तिथं तो. पण त्याला दाखवून देण्यासाठी जीवनामध्ये संतांची गरज असते. सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या कृपेने तुमच्या आमच्यावर त्या तत्वाचा बोध झाला, म्हणून आम्हाला चराचरातला देव आज उमगला. हो, चराचरातला देव पाहणं गरजेचं आहे किंवा मस्त आहे, कारण त्याच्याशिवाय या जीवनामध्ये देवाची व्याख्या नाही. अहो ज्या नामदेवाला, ज्या नामदेवाच्या ताटामध्ये देव जेवत होता, त्याच्या कीर्तनात देव नाचत होता, त्या नामदेवाला देव ज्ञात होता? नाही, देव ज्ञात नव्हता. पण कोणामुळे ज्ञात झाला?
जेव्हा विसोबा खेचर त्यांच्या आयुष्यामध्ये आले तेव्हा अहो तेच नामदेवराय आहेत. जेव्हा देवाची रोटी घेऊन कुत्र चाललं होतं त्याला हाड हाड म्हणणारे नामदेवराय, जेव्हा त्यांच्या सद्गुरूंची कृपा झाली तेच नामदेवराय तुपाची रोटी घेऊन कुत्र्याच्या मागे पळत होते. हा भेद आहे, हा भेद आम्हाला कळायला पाहिजे. मूर्तीपुरता देव नसून तो अमर्यादित आहे, तो व्यापक नाहीये तर तो सगळीकडे भरलेला आहे. ही भूमिका आमच्या मनामध्ये स्पष्ट व्हायला पाहिजे, ही भावना आमच्या मनामध्ये रुजायला पाहिजे. आणि या जन्मात बरं इतर योन्यांच्या ठाई नाही. म्हणून तर माझे एकनाथ बाबा सांगतात, जर बाबा तुला या जन्मात नाही कळालं तर चुकली यावर मग फेरा पडे. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, सरती शेवट बा काळ बांधून नेईल. सरती शेवट बा, सरती शेवट बा काळ बांधून नेईल. सरती शेवट बा, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. सरती शेवटी बा, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. सरती शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय बघाईल. 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 पिंगळा 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 महादारी बोली बोलत देखा. पिंगळा महादारी, पिंगळा महादारी बोली बोलत देखा. पिंगळा महादारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी एक डवरा फिरवितो. डुगु 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 डवरा फिरवितो. एक डुगु डुगु ऐका ऐका ऐका. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचं वर्तमान खोटे. लटकेची बोलू आम्ही वर्तमान खोटे. आम्ही वर्तमान खोटे. लटकेची बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटकेचं बोलू आम्ही वर्तमान खोटे. भिंगाच्या बाई भिंगागे, भिंगाच्या बाई भिंगा, अवघा 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 धागड भिंगागे. 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 दाताचं दातवण गाजत कुणी. दाताचं दातवण गाजत कुणी. कुंकू घे कोणी काळमणी. कुंकू घे कोणी काळमणी. कुंकू घे कोणी काळमणी. कुंकू घे कोणी काळमणी. कुंकू घ्या काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. काळामणी काळामणी. हे जरी नाही कळलं तर परत परत यावं लागल. एकदा का मनुष्य जन्माचं वर्म चुकलं तर परत परत फिरावं लागल. म्हणून काय करावं लागेल तर संत सांगतात नामस्मरणाची गरज आहे. जोपर्यंत नामस्मरण करत नाही ना तोपर्यंत हा मनुष्य जन्माचा फेरा चुकणार नाही. अहो जाधव बाबांच्या रूपाने आपल्याकडे ते तत्व आलं. जाधव बाबांच्या रूपाने आपल्याकडे तो अनुग्रह आला. फक्त आपलं काम काय, एखादी गोष्ट घेतल्यानंतर तशीच जर ठेवली. विचार करा, पाणी जर एकाच ठिकाणी साठून राहिले तर त्याचं काय होतं, डबकं तयार होतं. पण तेच पाणी जर प्रवाहित असेल तर स्वच्छ राहतं. म्हणून एखादी गोष्ट आता आपल्यापर्यंत आली आहे तर त्याचा वापर आणि त्याची सेवा श्रद्धेने आणि निष्ठेने आम्ही करायला हवी. एक गोष्ट लक्षात घ्या, किती जरी काही जरी झालं तर ज्या गोष्टीत तुम्ही अडकलाय ती गोष्ट सत्य नाही आहे. मला सांगा ना, आम्ही जन्मल्यापासून किंवा आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशाचा विचार करतो? वित्त भर पोटासाठी पहा केवढी आटा. सगळं चालू आहे पण कशासाठी? एवढ्या पोटासाठी चालू आहे. जगतोय कशासाठी तर कमवण्यासाठी, कमवतोय कशासाठी तर जगण्यासाठी. सगळं हाटगाट सुरू आहे. पण याच्यातून आम्हाला आमच्या जीवनाचा उद्देश दिसला का हो?
याच्यातून आम्ही का जन्माला आलो? अरे किम कारणाने माझा जन्म पृथ्वीवर झाला? इथून मला कुठं जायचंय? माझा प्रवास काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला कळायला हवीत. आमचं झालंय काय? आई माझी आहे. आई कोणाची आहे? माझी. हा बोला चला. आई कोणाची? माझी. वडील कोणाचे? माझेच आहेत का? तुमचे कोण नाही का? वडील कोणाचे? माझी. तुमचा आवाज जवळ येत नाही तर मी एकच शब्द बोलणार. आई कोणाची? वडील कोणाचे? भाऊ कोणाचा? बहीण, सासरा आणि बायको? तुम्ही म्हणसाल माझी. हो, सगळं माझं आहे, पण कधीच म्हणत नाही तो जगाचा बाप माझा आहे. सगळं चालू आहे. हा माझा, ती माझी, सगळं सगळं तुझं आहे. मग तो जगाचा बाप कोणाचा आहे? देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव माझा 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 माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा, मी देवाचा. माझी सत्यवाचा, माझी सत्यवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा, मी देवाचा. मी देवाचा, मी देवाचा, मी देवाचा, मी देवाचा. देव माझा, देव माझा माझा आणि मी. हो, आमचं मन म्हटलं पाहिजे मी देवाचा आहे आणि तो माझा आहे, पण कधीच म्हणत नाही शोकांतिका आहे. का तर काय झालंय सांगू का? या समाजा माझी देवाचं स्मरण होणं ही आपल्यासाठी एक घटना झाली आहे आणि संतांसाठी देवाचं विस्मरण होणं ही त्यांच्यासाठी घटना आहे. आम्हाला देव आठवतो, पण कधी आठवतो? ज्यावेळेस आमच्या आयुष्यात दुःख आहे तेव्हा आम्हाला आठवतं. जेव्हा आमच्या आयुष्यात अडचणी आहे तेव्हा तो आम्हाला आठवतो. अहो, जेव्हा आमच्या आयुष्यात संकट येतात ना तेव्हाच तो आम्हाला आठवतो. एक गोष्ट लक्षात घ्या, तो साधन नाहीये, तो साध्य आहे. आम्ही त्याला साधन केलं. हवी ती गोष्ट त्याच्याकडे जावी मागावी, तो साधन आहे का? अहो, आमच्या जीवनाचं साध्य आहे तो, आमच्या जीवनाचं ध्येय आहे तो. कुंती माता श्रीकृष्ण परमात्म्याला सांगते, अरे कृष्ण, अरे गोविंदा, माझ्या आयुष्यात सगळं दुःखच दे. काय दे? माझ्या आयुष्यात सगळं दुःखच दे. का? श्रीकृष्ण परमात्म्याने विचारलं, आतापर्यंत जे जे भक्त माझ्याकडे आले त्या सगळ्यांनी मला सुख मागितले, तू एकटीच आहे जिनं माझ्याकडे दुःख मागितलंय. कुंती मातेचं उत्तर आहे, माणसाचा गुणधर्म आहे की त्याला देव फक्त दुःखातच आठवतो. म्हणून माझ्या आयुष्यात सतत दुःख दे, जेणेकरून मला सतत तुझी आठवण यावी. आम्हाला देवाची आठवण यायला पाहिजे, पण दुःखात नाही. हर एक क्षणाला तो आम्हाला आठवला पाहिजे. हर एक क्षणाला आम्हाला त्याची आठवण झाली पाहिजे. दुःख असो, सुख असो, काहीही असो, त्याची आठवण या जीवाला आली पाहिजे. तो खरा भक्त आहे. मनुष्य नावाचा प्राणी मंदिराच्या बाहेर पण भिकारी आहे आणि मंदिराच्या आत पण भिकारी आहे. सगळं पाहिजे त्याला, घर, गाडी, बंगला, पैसा, अडका, सगळं पाहिजे, पण तो नकोय. आणि म्हणून मनुष्य नावाचा प्राणी या 84 लक्षवेणीच्या फेऱ्यातून सुटत नाही. म्हणून तर संतांनी उपदेश केला. काय उपदेश केला? की ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या वाटते ते तुमच्या नाही. तुम्हाला काय वाटतं? की शेवटच्या क्षणी तारणार हे सगळे एकही येणार नाही. नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी हो, नाही रे, नाही रे, नाही रे.
कोणी तुझे नव्हे रे कोणी अंतील जाशील एकल्या प्राण्या माझे माझे माझं माझं म्हणून जाल बंगला माझा गाडी माझी पैसा माझा अडका माझा सगळं माझं माझं म्हणून जाल पण शेवटच्या क्षणी लक्षात येईल की यातली कुठलीच गोष्ट माझी नाही कारण तुका म्हणे तुझं सोड विना कोणी एका चक्रपाणी सोड विना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली अहो 3 देशांचा राजा असू द्या त्याच्याकडे किती संपत्ती असू द्या शेवटच्या क्षणी तुम्हाला तारायला तो येणार नाही तारायला याचा अर्थ वाचवायला येत नाही देव तुम्हाला मेलेलं परत जिवंत करायला येत नाही तर तुमची या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करायला येतो शेवटच्या क्षणी तर त्याचं नाव उफाळून आलं याचसाठी केला होता अट्टहासन शेवटचा दिस शेवटचा क्षण गोड व्हावा असं वाटत असेल तर त्यासाठी अहर्निशी सदा करावा परमार्थ करावा लागेल चुकतंय काय आम्ही अंतरंगाने संसार करतो बाह्यरंगाने भक्ती करतो ज्या दिवशी आमचा अंतरंग भक्ती करेल बाह्यरंग संसार करेल त्या दिवशी आमच्या शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाव आमच्या मुखातून येईल अहो आजमेळ्यासारखं शेवटच्या क्षणी तोंडातून नारायण आलं म्हणून त्याच्या जीवनाचा उद्धार झाला एवढं सोपं नाही आयुष्यभर एकमेकाला शिव्या देऊन शेवटच्या क्षणी राम राम म्हणायचं एवढी सोपी गोष्ट नाही त्यासाठी आमच्या नसानसामध्ये भक्ती उतरावी लागेल त्यासाठी आमच्या रक्तामध्ये परमात्म्याचं नाव यावं लागेल तरच शेवटच्या क्षणी भगवंताचं नाव उफाळून येते आणि जर दुसरी वासना निर्माण झाली तर जन्म घेणे लागे वासनाची संगी परत जी वासना निर्माण होईल त्यात अडकावं लागेल मांजरा कुत्र्याच्या जन्मामध्ये अडकावं लागेल म्हणून आत्ताच जाग व्हा आत्ताच जागृत व्हा अंतकाळी अंतकाळी नामाले मुखा अंतकाळी नामाले मुखा अंतकाळी नामाले मुखा तुका म्हणे तुका पर नाही तुका म्हणे तुका पर नाही अंतकाळी नामाले मुखा अंतकाळी नामाले मुखा अंतकाळी नामाले मुखा अंतकाळी नामाले मुखा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखात ज्याच्या शेवटच्या क्षणी त्याचा शेवटचा श्वास हा भगवंताचं नाव फाळून होतो त्याचा हा जन्म मरणाचा फेरा चुकतो कारण लक्षात घ्या उपजे ते नासे नासले ते पुनरपी दिसे आणि ये रवी वस्तू जे असे ते अविनाशी आपल्या जन्म मरणाचा जो फेरा आहे तो संपवण्यासाठी एकमेव हरीचं नाम आहे म्हणून तुकडोजी बाबा सांगतात घे 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 हरी नाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला मारत सदाई बाई या संसाराबाई या संसाराबाई बाई या संसाराबाई माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला मारत सदाई या संसाराबाई घे 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 हरिनाम घे माया सारी हो हेच जीवन आहे जीवनामध्ये देवाचं नामस्मरण करण्याची बुद्धी किंवा ती संवेदना ती चेतना आपल्याकडे आहे म्हणून मला वाटतं एकमेव जन्माच्या जन्मामध्ये सगळ्या गोष्टी करण्याची बुद्धी आपल्याकडे आहे फक्त ती आपण केली पाहिजे आमच्या जीवनामध्ये सद्गुरू आले पाहिजे त्यांची कृपा आमच्यावर झाली पाहिजे आणि आम्हाला खऱ्या अर्थानं आमची जी वाट आहे ती आम्हाला कळायला पाहिजे अहो सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपादांच्या रूपाने 25 वर्षानंतरही आज या समाजामध्ये कशा प्रकारे देवाची प्राप्ती करावी ते आम्हाला ज्ञात आहे पण मुद्दा काय आहे आम्हाला समजतंय पण समजून घ्यायचं नाही आम्हाला कळतंय पण कळवून घ्यायचं नाही ही शोकांतिका आहे सगळ्या गोष्टी समजण्यासारख्या सगळ्या गोष्टी कळण्यासारख्या आहेत फक्त कळवून घेणं आमच्या हातात आहे समजून घेणं आमच्या हातात आहे आणि ज्याला समजलं त्याच्या जीवनाचा तिथंच उद्धार झाल्याशिवाय राहत नाही मीरेचा उद्धार झाला राधेचा उद्धार झाला तुकोबांचा उद्धार झाला ज्ञानोबाचा उद्धार झाला गोरोबा काकांचा उद्धार झाला अहो उद्धार होणं म्हणजे काय तर शेवटच्या क्षणी स्वतः साक्षात देवाला भेट देणं म्हणजे उद्धार होणं का हो कोणासाठी देवाला नाही सगळ्यांसाठी आला माझं तर म्हणणं आहे संत बोलवतात यात नवल नाही तो जगाचा बाप आहे विश्वाचा मालक आहे ब्रह्मांडाचा नायक आहे तरी सुद्धा संतांची कामं करायला आला यात नवल आहे काय केलं नाही त्यानं अहो सावता बाबा सोबत खुरपून
फुंकू लागला. गोरोबा काका सोबत मडकी घडवू लागला. रोहिदासासोबत चरमू रंगू लागला तर नरहरी सोनारसा सोबत घडे फुंकू लागला. सगळं केलंय त्यानं. अहो तुम्ही विचारही करणार नाही, चोखोबांची ढोर सुद्धा त्यानं ओढलीत. एवढं सगळं त्यानं करावं. तो जर सगळं करतोय, फक्त त्याला हाक द्यावी लागते. जी हाक द्रौपदीनं मारली, जी हाक मीरेनं मारली, म्हणून विषाचा प्याला प्यायला सुद्धा श्रीकृष्ण परमात्म्याला यावं लागलं. अंतकरणामध्ये जर देवाबद्दल भाव असेल, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही, काही न लगे एक भावाची कारण तू का म्हणे भाव बळे आकळी रवी नाकळे करतळी भावे विना देव भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळी शक्ती बोलू नये. भावाशिवाय काहीच नाही. देवाचं अस्तित्व सुद्धा भावाशिवाय नाही. स्वतः देव भावाचा भुकेला आहे. त्यामुळे त्याला आपलं अंतकरण आहे ना, गंगेच्या पाण्यापेक्षाही निर्मळ असावं, तुळशीच्या पानापेक्षाही पवित्र असावं. तो खरा भक्त आहे, तो खरा साधक आहे, तो खऱ्या अर्थानं देवाचा एकमेव पुजारी आहे. लक्षात घ्या. हेच आम्हाला करायचंय. विठ्ठल त्यासाठी करावं लागेल. काय करावं लागेल तर जीवनामध्ये संतांची संगत धरावी लागेल. अभंगाचं 3रं चरण. संत समगमे धरावी आवडी, संत समगमे धरावी आवडी, संत समगमे धरावी आवडी, संत समगमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार संत समागमी धरावी आवड, करावी तातडी परमार्थाची. जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात, बाबा रे संत समागमाची काय धरा, आवड धरा, जेणेकरून परमार्थाची तातडी करा. काय करा तर तुम्हा आम्हाला सुखाची प्राप्ती व्हायची असेल तर परमार्थाची आवड धरावी लागेल. अहो सुख म्हणजे काय, सुखाची व्याख्या आम्हाला उमगली का, सुखाची परिभाषा आम्हाला समजली का. मनुष्य नावाचा प्राणी जन्मल्यापासून मरेपर्यंत फक्त सुखाच्या शोधात आहे. त्याला फक्त सुख हवंय. मग सुख आम्हाला समजलं का. माऊली सांगतात, किंबहुना सोहे जीवा आत्म्याची लाहेन ते तजे होय. आत्म्याच्या ठिकाणी होणारा आनंद ही खऱ्या अर्थाने सुखाची व्याख्या आहे. संत सांगतात, सुख त्यालाच प्राप्त होतं, आनंद त्यालाच प्राप्त होतं जो भगवंताच्या नामामध्ये तल्लीन झालाय. म्हणजे तुकोबराय वर्णन करतात. काय वर्णन करतात, एकदा का अंतकरणाच्या ठिकाणी परमात्म्याची प्राप्ती झाली तर त्या मनुष्याची स्थिती कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे. आमचं काय अष्टसात्विक भाव आम्ही त्याला म्हणतो. 8 प्रकारचे भावाची निर्मिती होत असते. 3 प्रकारचे गुण असतात, सत रज आणि तम. ह्या 3 प्रकारचे गुण असतात. 3 प्रकारच्या गुणांप्रमाणे तिथे अवस्था पाठ होते. अहो तुकोबराय सांगतात, गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे. आनंद झाला पाहिजे. अहो सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपादांनी केलं काय, जीवाचं लगीन शिवासी लागलं, जीवाचं लगीन शिवासी लागले, जीवाचं लगीन शिवासी लागलं, जीवाचं लगीन शिवासी लागले. श्रीपाद बाबानं माझ्या रामदास बाबानं, माझ्या रामदास बाबानं आपल्याचं लगीन शिवासी लागले, परमाचं लगीन शिवासी लागले. श्रीपाद बाबानं माझ्या रामदास बाबानं, श्रीपाद बाबानं माझ्या रामदास बाबानं जीवाचं लगीन शिवासी लागले, जीवाचं लगीन शिवासी लागले. जीव आणि शिवा
जीवाचं ज्या दिवशी मिलन होतं त्या दिवशी मनुष्य जन्माचा उद्धार होतो. आणि मला वाटतं की आम्हाला शिव कळावा, आम्हाला आत्मस्वरूप कळावं, आम्हाला चैतन्य कळावं, आम्हाला चेतना उमगावी. आणि जी चेतना कधी ओळखते, कधी समजते, जेव्हा आम्ही ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. मग ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं? यथांग असा मिळालेला हा मनुष्य जन्म आम्हाला संतांच्या चरणी समर्पित करावा लागतो. आणि जेव्हा हा जन्म आमचा संतांच्या चरणी समर्पित होतो तेव्हा त्यांचा आपोआप हात आपल्या मस्तकावर चढला जातो. आणि समजून घ्या, तिथंच तर सार्थक झालं, तिथंच तर उद्धार झाला. संत आईपेक्षा श्रेष्ठ असतात. आई 2 लेकरं जर उन्हात खेळत असेल तर आई काय म्हणते? त्याला मरू दे, तू ये इकडं. आईला फक्त आपल्या लेकराची काळजी असते, संतांना सगळ्या जगाची काळजी असते, संतांना सगळ्यांचं हित हवं असतं. म्हणून लक्षात घ्या, संतांनी आटोपिटा केला, संतांनी उपदेश केला, संपूर्ण आयुष्य जिजवलं. कोणासाठी? सर्वसामान्य जीवासाठी. मग आपलंही काय कर्तव्य आहे? अहो, आमचं चालू आहे काय माहिती का? ज्या गोष्टी संपणार आहेत त्यात आम्ही अडकून पडलो, ज्या गोष्टी नाशिवंत आहेत त्यात आम्ही अडकून पडलो. आणि यातून जर सुटायचं आहे तर एकदा माझ्या तुकोबांची गाथा वाचा, माथा ठीक झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या घरात सगळं आहे, मोबाईल, टीव्ही, सगळं आहे, पण माझं संत साहित्य नाहीये. आणि एक गोष्ट सांगते, छत्रपती संभाजी राजांचा बलिदान मास सुरू आहे म्हणून सांगते. किती जणांच्या घरात छत्रपती संभाजी राजांचा फोटो आहे? घर सोडा, दुकानात सुद्धा मिळत नाही. ह्या महाराष्ट्राच्या मातीची ही शोकांतिका आहे. थोर पुरुषांचं महात्म्य आम्हाला समजत नाही, ते दाखवावं लागतं. आम्ही छत्रपती संभाजी राजांचा मूवी बघितला, सिनेमा बघितला, रडलो, कळवळलो, अंतकरणामध्ये आमच्या राग पेटला गेला, पण बलिदान मास पाळणं आमच्याच्यानं झालं नाही. आम्हाला सगळं मान्य आहे. अहो, शिवजयंती आल्यानंतर आमच्या अंतकरणामध्ये सुखाची प्राप्ती होते आणि आमचा जीव नाचू लागतो, पण तो जीव दुःखाच्या वेळी कुठे जातो? आनंद प्राप्त करायचा आम्हाला. अहो, महापुरुषांना फक्त सुखापुरतं मर्यादित ठेवू नका, दुःखातही आठवा. का आठवा? कारण त्यांनी आपल्याला सुख भोगावं यासाठी दुःख प्राप्त केले. विठ्ठल पहा, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण इथपर्यंत आलो. मला असं वाटतं देवाने दिलेले सुंदर असे हात सर्वांनी वर घ्यावे, पांडुरंग परमात्म्याचं भजन करावं. ज्यांनी हात वर करतील ते देव, आणि जे नाही करतील ते महादेव. चला, विठोबा हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा कुंडली कवळाई विठ्ठल ज्ञानदेव भगवान की जय.